नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जो शिक्षणाकडून रोजगाराकडे जाण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून आपल्याला इथे भेटत असते. स्किल फॉर महाराष्ट्र 2027 प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि हमखास विद्यावेतन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ही योजना इथे इम्प्लिमेंट केली जाते. शिक्षणाकडून रोजगाराकडे जाणारा करिअरचा सेतू हा कशा पद्धतीने काम करतो आपण बघूयात. तर शैक्षणिक पदवी जर तुमच्याकडे कंप्लीट असेल, ग्रॅज्युएशन तुमचं जर कंप्लीट असेल, तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कौशल्याचा अभाव जर तुमच्याकडे असेल, केवळ पुस्तकी ज्ञानामुळे नोकरी मिळण्यात अडचण येत असेल, तर योजनेचं उत्तर आहे की सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं आणि याचा फायदा अनुभवासोबतच शासनाकडून थेट बँक खात्यात तुम्हाला विद्यावेतनसुद्धा दिलं जातं. तुम्ही अनस्किल असाल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला स्किल केलं जातं, तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक अनुभवी फ्रेशर न राहता एक अनुभवी कॅन्डिडेट म्हणून तुम्ही वावरू शकता. योजना एका दृष्टिक्षेपात आपण बघूयात. महाराष्ट्राच्या युवा शक्तीला बळ आहे. 5,500 कोटींची तरतूद या वार्षिक आर्थिक संकल्पीय तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. 10 लाख युवकांसाठी दरवर्षी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. 11 महिने हा सुधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण कालावधी आहे. अगोदर 6 महिने होता, तो 11 महिन्यापर्यंत आता करण्यात आलेला आहे. DBT प्रणालीच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण आधार संलग्न खात्यात तुमचा केलं जाणार आहे. आधारशी जे बँक खातं तुमचं जोडणे आहे त्यामध्येच डायरेक्टली तुम्हाला पेमेंट या योजनेची स्टायपेंड ही दिली जाणार आहे. तुम्ही पात्र आहात का, तर हे कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात. पहिलं, वयोमर्यादा 18 ते 35 वर्षाचा आत तुमचं वय असणं गरजेचं आहे. रहिवासी महाराष्ट्राचा कायमस्वरूपीचा रहिवास असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. किमान शिक्षण, किमान तुम्ही 12वी पास. सध्या शिक्षण चालू असलेले उमेदवार अपात्र असतील. तुमच्याकडे 12वी, ITI, डिप्लोमा, डिग्री जर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात. आणि बँक खाते व नोंदणी, आधार संलग्न बँक खाते आणि महास्वयं पोर्टलवर नोंदणी तुमची आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विद्यावेतनबद्दल आपण जाणून घेऊयात. तर 6,000 प्रति महिना हे 12वी पास कॅन्डिडेटसाठी दिला जातो. 8,000 प्रति महिना पात्रता ITI किंवा डिप्लोमा जर तुमचा असेल इंजिनिअरिंगमधनं कुठल्या वेगळ्या विषयामधनं, तर तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना दिला जातो. तुम्ही जर पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर 10,000 प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. योजनेतील नवीन आणि महत्त्वपूर्ण बदल लक्षात घ्या. नवीन शासन निर्णयानुसार आता 11 महिन्याचे प्रशिक्षण हे करण्यात आलेलं आहे. पूर्वीच्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 5 महिन्यांची वाढ करून जुन्या प्रशिक्षणार्थी व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना 5 महिन्यांची संधी देण्यात आलेली आहे. आधार संलग्न हजेरी तुमची होणार आहे. आधार पडताळणी आणि POS हजेरीशिवाय विद्यावेतन मिळणार नाही. विमा संरक्षणसुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना मिळणारा विशेष विमा संरक्षण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे. दोघांचाही फायदा एक विन विन संधी यात असणार आहे. तर यात युवकांना काय मिळते, तर शासकीय आणि निमशासकीय व खाजगी नामांकित कंपन्यांमध्ये थेट कामाचा अनुभव, कुटुंबावर आर्थिक ओझे न टाकता दरमहा 10,000 मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमचे एक्झामचं प्रिपरेशन असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्या तुम्ही करू शकतात. आस्थापनांसाठी काय मिळते, तर शासनाकडून विद्यावेतन दिले जातं. त्यामुळे बिना खर्च तुम्हाला कुशल मनुष्यबळ वापरायला इथे मिळतं. नवीन तरुण आणि तंत्रज्ञानांची जाण असलेल्या पिढीचा व्यवसायात तुम्हाला फायदा करण्याची संधी मिळते. भविष्यातील भरतीसाठी आधीच प्रशिक्षित उमेदवार तयार करण्याची संधी तुम्हाला इथे दिली जाते. आस्थापना आणि उद्योजकांसाठी नोंदणीचे नियम. आस्थापना किमान 3 वर्षे महाराष्ट्रात कार्यरत असावी व महास्वयंवर नियोक्ता म्हणून त्या आस्थापनेचं नोंदणी असणं गरजेचं आहे. त्यांचं EPF प्रमाणपत्र, उद्यम आधार, DPIIT प्रमाणपत्र जर ते स्टार्टअप असतील तर, ESICचे प्रमाणपत्र, GST नोंदणी किंवा DPIITचे प्रमाणपत्र असणं कंपल्सरी आहे. त्यानंतरच त्या आस्थापनेला इथे परमिशन दिली जाते या योजनेमध्ये पार्टिसिपेशन होण्यासाठी.
आस्थापनांना किती प्रशिक्षणार्थी घेता येतील, तर मंजूर कोटा किती आहे ते जाणून घेऊयात. जर खाजगी आणि सेवा क्षेत्र असेल तर मनुष्यबळाचा 10% आणि 20% कॅन्डिडेट तुम्हाला घेता येतात. खाजगी क्षेत्रासाठी 10%, सेवा क्षेत्रासाठी 20%. शासकीय व निमशासकीय असतील तर मंजूर पदाचा 5%, काही बाबतीत 20%पर्यंतसुद्धा तुम्हाला कॅन्डिडेट इथे घेता येणार आहेत. ग्रामपंचायत व कृषी सोसायट्या असतील तर फक्त 1 प्रशिक्षणार्थी त्यांना घेता येणार आहे. स्टार्टअप्स व MSME असतील तर 10पेक्षा कमी कर्मचारी असेल तर 1 ते 2 उमेदवार घेता येतील. 20पेक्षा कमी कर्मचारी असतील तर 2 ते 4 उमेदवार घेता येतील. 20पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर 10 ते 20% त्यांना कॅन्डिडेट इथे घेता येणार आहेत. सो तुम्ही आस्थापना जर असाल तर तुमच्या आस्थापनाला किती कॅन्डिडेट घेता येतील याबद्दलची माहिती ह्या चार्टमधनं तुम्हाला घेता येणार आहे. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. तुम्हाला कमेंट्समध्ये उत्तरेसुद्धा तुमच्या प्रश्नांची दिली जातील. तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडा. कार्य प्रशिक्षणाची विविध संधी. IT आणि तंत्रज्ञानमध्ये तुम्ही करू शकता. शासकीय कार्यालय, ॲडमिनिस्ट्रेशन, डेटा एंट्री आणि जिल्हा परिषदमध्ये, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, उत्पादक व उद्योजक, EV कंपोनंट्समध्ये, बँकिंग व वित्तीय सेवा, अकाउंटिंग व बँकिंगमध्ये सुद्धा तुम्हाला करिअर करण्याची संधी आहे. तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची संधी या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. अर्ज कसा करावा? सोप्या 5 स्टेप्स आहेत, ती प्रक्रिया लक्षात घ्यायची. पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे gov.in व इंटर लॉगिनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारची नोंदणी करायची OTP टाकून. प्रोफाईल अद्ययावत करायची आहे, ज्यात शिक्षण, पत्ता आणि बँक खाते हे ॲड्रेस तुम्हाला तिथे डिटेलमध्ये भरायचे आहेत. संधी शोधामध्ये जायचं आहे. जिल्ह्यानुसार आणि आवडीनुसार तुम्ही रिक्त पदांसाठी अप्लाय करू शकतात. कागदपत्रे, आधार, रहिवास दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र PDF तुम्हाला अपलोड करायची आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. अत्यंत महत्त्वाचे नियम आणि अटी म्हणजे आधार सीडिंग आणि अनिवार्य आहे. बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला तुमचे स्टायपेंड जी असेल ते मिळणार नाही. प्रतिज्ञापत्र. उमेदवार यापूर्वी त्याच आस्थापनेत नोकरीला नव्हता हे सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र रुजू होताना देणे बंधनकारक आहे. कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही. हा केवळ 11 महिन्याचा प्रशिक्षणार्थी कार्यक्रम आहे. कायमस्वरूपी नोकरीचा हक्क नाही. एका उमेदवाराला एकदाच लाभ घेता येतो. सो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ही कायमस्वरूपी जॉब नाही तर फक्त प्रशिक्षण आहे. मदत आणि संपर्क. तर विद्यावेतन उशिरा आल्यास किंवा इतर समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक इथे दिलेला आहे 1800-120-8040. जवळचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकतात. विद्यावेतन न मिळाल्याची प्रमुख कारणे. तर तुम्ही हजेरी पॉस ऑनलाईन आस्थापनेकडून वेळेवर नोंदवली जात असल्याची खात्री करा. तुमचे बँक खाते, आधार सीडिंग, DBT सक्रिय असल्याचे बँक खाते आहे की नाही त्याची खात्री करा. सो स्किल फॉर महाराष्ट्र 2047च्या स्वप्नात आदत सहभागी व्हा. QR कोड स्कॅन करून तुम्ही रजिस्ट्रेशन cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलला करू शकतात. सो हे पोर्टल लक्षात घ्या. यात इंटर लॉगिनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आस्थापनांचेही रजिस्ट्रेशन या पोर्टलला आहे. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.